नमस्कार, मी गिरीश स्वामी. बघा, आज एका लिंगायत समाजातील वधूचा मी बायोडाटा घेऊन आलेलो आहे आणि या वधू कमी शिक्षित आहेत. तर तुम्हाला माहिती आहे की लिंगायत समाजातील कमी शिक्षित वधूंचं जे प्रमाण आहे हे अतिशय कमी आहे, नगण्य आहे, म्हणजे जवळपास नाहीतच वधू. मग आता या समाजातील कमी शिक्षित मुलांनी करायचं काय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणजे बऱ्याच वर्षापासून मुलं कॉल करतात लिंगायत समाजातील, सर काय करता येईल का याच्यावरती बघा. तर बघा, त्यांना मला एकच सांगायचं की तुम्हाला माहिती आहे की आपलं केंद्र जे आहे ते कमी शिक्षित मुलावरतीच काम करतं. बघा, जर केंद्रात कॉल केला नसेल तर केंद्रात कॉल करा. या ठिकाणी तरी तुम्हाला कमी शिक्षित मुली थोड्याफार प्रमाणात उपलब्ध होतील लिंगायत समाजात. इतर कुठे काय नाहीये, भटकू नका, हे महत्वाचं आहे. या ठिकाणी कॉल करा, सविस्तर माहिती जाणून घ्या नाव नोंदणीची, जेणेकरून थोड्याफार तरी मुली तुम्हाला उपलब्ध होतील आणि ज्यामधून तुमचे लग्न होऊ शकतील. हे लक्षात ठेवा बरं का. एवढंच या ठिकाणी म्हणू शकतो, बाकी कुठे काही नाहीये. वेळ आणि वय वाया घालू नका. मी लिंगायत समाजातील कमी शिक्षित मुलांसाठी बोलतोय बरं का, हे खूप महत्वाचं आहे. तर नक्की कॉल करा, कॉल करणं आवश्यक आहे आणि संपूर्ण नाव नोंदणीची माहिती जाणून घ्यायची आहे तुम्हाला या ठिकाणी, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आपलं एकमेव केंद्र असं आहे की जे की कमी शिक्षित मुलावरती काम करते. तुम्हाला सांगायची गरज राहिलेली नाही आता. ठीक आहे, तर आता डायरेक्टली वधूचा मी बायोडाटा वाचतो, लिहून घ्यायचा आहे तुम्हाला. बघा, या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा, स्वप्नाली थोटे. जन्मतारीख 22/6/1999 आहे. जात लिंगायत वाणी आहे. उंची 5 फूट 4 इंच आहे. वैवाहिक स्थिती जर बघितली तर या वधू घटस्फोटित आहे आणि या वधूला अपत्य नाहीये, हे महत्वाचं आहे. शिक्षण 10वी आहे बघा. कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा, यांच्या कुटुंबामध्ये त्यांचे आई वडील असतात, त्यांना 2 भाऊ आहेत, बहीण 3 आहेत आणि या वधू प्रॉपर धाराशिव जिल्ह्यातील आहेत. बघा, त्याच्या अपेक्षा नक्की लिहून घ्या. बघा, वराचं शिक्षण 10वी असू द्या, 12वी असू द्या किंवा पदवीधर असू द्या, कुठलाही वर त्यांना चालेल. म्हणजे कमी शिक्षित वर सुद्धा त्यांना चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. लिंगायत समाजातील मुलांनी लक्ष द्यायचं या ठिकाणी. अवैध घटस्फोटित विधूर यापैकी कुठल्या वर त्यांना चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मुलाला फक्त अपत्य नको असं त्यांचं म्हणणं आहे. आणि लिंगायत वाणी समाजातीलच वर पाहिजे, स्वजातीयच वर पाहिजे, हे महत्वाचं आहे. म्हणजे सेम कास्ट मधीलच वर पाहिजे त्यांना. तर या झाल्या वधूच्या अपेक्षा. आणि जर संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल तुम्हाला तर नक्कीच एवढं लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर परत एकदा सांगतोय, जर तुम्ही कॉन्टॅक्ट केलं नसेल केंद्रात तर नक्की करा लिंगायत समाजातील कमी शिक्षित मुलांनी, बरं का, ते खूप महत्वाचं आहे. तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये मी थांबतो. भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एका नवीन वाटासह. तोपर्यंत धन्यवाद.